घटना आहे नाशिक शहरातली, जिथे गंगेच्या काठावर वाहणारी शांतता आणि माणसांच्या आयुष्याच्या कहाण्या एकमेकांत गुंफलेल्या असतात. शहरातल्या एका जुन्या पण सुसंस्कृत अपार्टमेंटमध्ये गोडाऊन रोडच्या परिसरात एक वृद्ध जोडपं राहत होतं, कुसुम आणि शरद. दोघंही आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची साथ घेत शांतपणे जगत होते. त्यांचं नातं इतकं खोल होतं की काळाच्या लाटांवरही ते अढळ राहिलं होतं. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यांनी त्यांचं आयुष्य बांधलं होतं, पण तरीही नियतीनं त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहिलं होतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुसुम, वय 72, एकेकाळी नाशिकच्या एका शाळेत मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यांचं हसणं इतकं निरागस होतं की विद्यार्थ्यांच्या मनात त्या कायम जागा ठेवायच्या. त्यांचे शब्द गोड, पण गरज पडली तर त्या स्पष्टवक्तेपणाही दाखवायच्या. शरद, वय 77, कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक. त्यांचं व्यक्तिमत्व शांत, विचारशील, पण मनात एक आग कायम जळत होती, न्यायाची, प्रेमाची. त्यांचं लग्न झालं होतं 45 वर्षांपूर्वी, अरेंज मॅरेज, पण काळानं त्यांचं प्रेम इतकं पक्कं केलं की एकमेकांशिवाय त्यांना आयुष्य अपूर्ण वाटायचं. त्यांचा संसार साधा पण सुंदर होता. 2 मुलं, निलेश आणि संजना, दोघंही शिक्षण घेऊन मुंबईत सेटल झाले. निलेश एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता, तर संजना आयटी इंजिनियर. दोघंही आपापल्या आयुष्यात व्यस्त, पण सणासुदीला किंवा कधीतरी नाशिकला आई वडिलांकडे यायचे. कुसुम आणि शरद यांना मुलांचा अभिमान होता, पण त्यांच्या रोजच्या जगण्यात फक्त एकमेकांचीच साथ होती. सकाळी एकत्र चहा, संध्याकाळी गंगेच्या काठावर फिरायला जाणं आणि रात्री जुन्या गाण्यांचा रेडिओ ऐकत गप्पा मारणं, त्यांचं आयुष्य छोट्या छोट्या सुखांनी भरलं होतं. पण 2019च्या एका थंड हिवाळ्यात सगळं कायमचं बदललं. एका रात्री कुसुम यांना अचानक तीव्र छातीत दुखायला लागलं. शरद घाबरले, पण त्यांनी लगेच शेजाऱ्यांना बोलावलं आणि कुसुम यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं कुसुम यांना हृदयविकाराचा झटका आला होता. काही आठवड्यांच्या उपचारांनंतर त्या घरी परत आल्या, पण त्या आधीच्या कुसुम नव्हत्या. त्यांचा उजवा भाग लुळे पडला होता. त्या बोलू शकत नव्हत्या, चालू शकत नव्हत्या. त्यांचे डोळे अजूनही बोलायचे, पण त्यात आता फक्त वेदनाच दिसायची. त्या अंथरुणावर खिळल्या होत्या, जणू शरीरात फक्त श्वास बाकी होता. शरद यांच्यासाठी हे सगळं पाहणं म्हणजे रोज काळीच पिळवटणारी यातना होती. तरीही ते हारले नाहीत. रोज सकाळी उठायचे, कुसुम यांचं तोंड पुसायचे, औषधं द्यायचे, केस विंचरायचे. कधीतरी त्यांच्याशी बोलायचे, जुन्या आठवणी, त्यांच्या लग्नाचा पहिला दिवस, कुसुम यांनी बनवलेली खास पुरणपोळी, त्यांचं पहिलं सहलीला गेलेलं काश्मीर. पण कुसुम यांच्याकडून काहीच उत्तर मिळायचं नाही. फक्त डोळ्यांतून पाणी वाहायचं, जणू त्या सगळं ऐकत होत्या, पण बोलण्याची शक्तीच गमावली होती. मुलं सुरुवातीला वारंवार यायची. निलेश आणि संजना यांनी कुसुम यांच्या उपचारांसाठी सगळं केलं. पण नोकऱ्या, कुटुंब आणि मुंबई, नाशिकचं अंतर यामुळे त्यांच्या भेटी हळूहळू कमी झाल्या. कुसुम यांच्या देखभालीसाठी शरद यांनी एक मोलकरीण ठेवली, पण ती फक्त कामं करायची, औषधं देणं, जेवण बनवणं. शरद यांचं मन मात्र एकटं पडत चाललं होतं. ते आता फारसं कोणाशी बोलत नव्हते. त्यांच्या टेबलावर एक जुनं डायरी पेन होतं, ज्यात ते आपले विचार लिहायचे. त्यातले काही शब्द आजही हृदयाला चटका लावतात. कुसुम माझ्यासमोर आहे, पण माझी कुसुम नाही. तिच्या डोळ्यात आयुष्य आहे, पण ते फक्त वेदनेत बुडालंय. मी तिची सेवा करतो, पण ही सेवा तिला काय देते? तिचं दुखणं मला बघवत नाही. मी तिच्यासाठी जगतो, पण तिचं जगणं मला माझ्याच हातांनी संपवायची वेळ का यावी? वृद्धापकाळात माणसाला एकमेकांची साथ हवी असते, पण शरद यांना फक्त एकाकीपणा आणि जबाबदारीचं ओझं मिळालं. कुसुम यांना बघून त्यांच्या मनात एक विचार यायचा, ही वेदना संपवावी का? पण प्रेम आणि कर्तव्य यांनी त्यांना रोखलं. तरीही त्यांचं मन हळूहळू विचारांच्या गर्तेत हरवत चाललं होतं. दिवस मागून दिवस सरत होते. नाशिकच्या गारव्यात जेव्हा शहर रात्री शांत झोपायचं, तेव्हा शरद यांच्या मनात विचारांचं वादळ उठायचं. ते कुसुम यांच्याजवळ बसायचे, त्यांचे हात हातात घ्यायचे आणि स्वतःला प्रश्न विचारायचे, हे आयुष्य आहे का? कुसुम यांना या यातनांतून मुक्त करणं हेच खरं प्रेम आहे का? त्यांच्या डायरीतले शब्द आता गडद होत चालले होते. मी तिच्यावर प्रेम करतो, पण हे प्रेम आता मला खातंय. तिचं दुखणं माझं आहे, पण मी तिला यातून सोडवू शकत नाही. कधीतरी मला वाटतं तिला मुक्त करावं. पण मग मी काय करू? ती गेली तर मी कसा जगू? एका रविवारी संध्याकाळी नाशिकच्या आकाशात ढग दाटून आले होते. मोलकरीण त्या दिवशी सुट्टीवर होती. घरात फक्त शरद आणि कुसुम होते. शांतता इतकी गडद होती की शरद यांना त्यांचा श्वास ऐकू येत होता. त्यांनी कुसुम यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे मिटलेले होते, पण चेहरा शांत नव्हता, जणू वेदना तिथेच कुठेतरी अडकली होती. शरद यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि कपाट उघडलं. त्यातून त्यांनी कुसुम यांची आवडती हिरवी साडी काढली. ती साडी कुसुम यांनी त्यांच्या 40व्या लग्नविवाह सोहळ्याला नेसली होती, जेव्हा त्या शरद यांच्यासोबत नाचल्या होत्या.
शरद यांनी ती साडी हातात घेतली आणि कुसुम यांच्याजवळ गेले. त्यांनी एक कागदावर चिठ्ठी लिहिली. शब्द साधे, पण त्यात त्यांचं सगळं आयुष्य सामावलं होतं. कुसुम, तू माझं सगळं होतंस आणि आजही आहेस. तुझं दुखणं मला बघवलं नाही. मी तुला यातून मुक्त करतोय. आणि तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही. मी येतोय तुझ्यासोबत. मला माफ कर. शरद यांनी कुसुम यांच्याजवळ बसत त्यांचे केस हलकेच कुरवाळले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण हात थरथरत नव्हते. त्यांनी कुसुम यांचा चेहरा हातात घेतला आणि हळूहळू त्यांचा गळा दाबायला सुरुवात केली. कुसुम यांचे डोळे मिटले गेले, जणू त्या कायमच्या झोपल्या. शरद यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचं अर्ध आयुष्य संपलं होतं. मग ते उठले. त्या साडीचं टोप घेऊन दुसऱ्या खोलीत गेले. तिथे छताला पंखा होता. त्यांनी खुर्चीवर उभं राहून साडी बांधली, चिठ्ठी टेबलावर ठेवली आणि शेवटची नजर घरावर फिरवली, जिथे त्यांनी 45 वर्ष हसत खेळत, भांडत, प्रेम करत काढली होती. मग त्यांनी उडी घेतली. त्यांचा श्वास थांबला आणि घरात कायमची शांतता पसरली. सकाळी मोलकरीण परत आली. दरवाजा बंद होता. तिनं बेल वाजवली, पण आतून काहीच आवाज आला नाही. ती घाबरली. शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस स्टेशनमधून अधिकारी आले. दरवाजा तोडला आणि आतलं दृश्य पाहून सगळ्यांचं काळीज हादरलं. एका खोलीत कुसुम मृत अवस्थेत आणि दुसऱ्या खोलीत शरद साडीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत. पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्यात शरद यांचा निर्णय स्पष्ट होता. पंचनामा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले. निलेश आणि संजना मुंबईहून धावत आले. आई वडिलांचे मृतदेह पाहून ते कोसळले. त्यांच्या डोळ्यांत अपराधाची भावना होती. कदाचित त्यांनी अजून वेळ दिला असता तर हे टळलं असतं. शेजाऱ्यांनी सांगितलं, शरद सर नेहमी शांत असायचे. कुसुम मॅडमची सेवा इतक्या प्रेमानं करायचे की आम्हाला आदर वाटायचा. पण एकटेपणा, तो खूप मोठा आहे. नाशिक शहरात ही घटना चर्चेचा विषय बनली. कोणी म्हणालं हा खून होता, कोणी म्हणालं हा त्याग होता. पण सत्य काय होतं? कुसुम आणि शरद यांचं प्रेम इतकं खोल होतं की त्यांनी मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. ही कहाणी फक्त एक गुन्हा नाही, तर त्या एकाकीपणाची, त्या अविरत प्रेमाची आणि त्या जबाबदारीची आहे, जी कधीकधी माणसाला असह्य वाटते. आज आपण काय शिकतो? वृद्ध माणसं आपल्यात असतात, पण त्यांच्या भावना, त्यांचा एकटेपणा याकडे आपण किती लक्ष देतो? कुसुम आणि शरद यांची कहाणी आपल्याला प्रश्न विचारते, प्रेमाचा शेवट काय असतो? आणि मृत्यू हा खरंच अंत आहे की कधीकधी मुक्ती? ही घटना आपल्याला सांगते की प्रेम कितीही खोल असलं तरी एकटेपणा आणि वेदना त्याला गिळंकृत करू शकतात. आपल्या जवळच्या माणसांकडे लक्ष द्या, त्यांच्या भावनांना समजून घ्या, कारण कधीकधी एक छोटासा संवाद एखादा आयुष्य वाचवू शकतो.